यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। महापालिकेपाठोपाठ आमदार सुभाष देशमुख यांना झडपी निवडणुकीतही भाजपबरोबर संघर्ष। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना भाजपने त्यांनी विरोध केलेल्या अनेकांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देखील दिली। महापालिका निवडणुकीत भाजपचे निवडून आलेले 87 नगरसेवक हे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याच पॅटर्ननुसार आले। भाजपने जाहिरातबाजी करून यातही दोन्ही देशमुखांना जास्त किंमत दिली नाही। आता झडपीच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुभाष देशमुख यांना पुन्हा भाजपबरोबर संघर्ष करावा लागत आहे। उत्तर सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि गणाची उमेदवारी देताना दिलीप माने यांच्याच गटाचे वर्चस्व दिसून आले। सुभाष देशमुख यांचे विरोधक इंद्रजीत पवार यांना बिबीदार फळमधून, माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज यांना कोंडीतून उमेदवारी देण्यात आली। दक्षिण सोलापूर तालुक्यात इंदुमती अलगोंडा पाटील, सुरेश हसापुरे, शिवानंद पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती। आपल्याच मतदारसंघात हस्तक्षेप वाढल्यामुळे सुभाष देशमुख यांनी नाराज होऊन राजीनामा देण्याचा इशारा दिला होता। त्यानंतर इंदुमती अलगोंडा पाटील, हसापुरे यांना एबी फॉर्म पक्षाने दिले नाही। त्यामुळे हत्तूर गटातून आमदार सुभाष देशमुख यांनी सुचवलेले डॉक्टर चनगोंडा हविनाळे यांच्या सुनबाई उज्ज्वला हविनाळे यांना एबी फॉर्म दिला गेला आहे। इंदुमती अलगोंडा यांना जाहीर केलेली उमेदवारी सुभाष देशमुख यांच्यामुळे रद्द झाली। आता हत्तूर गटातून हसापुरे ऐवजी पंचपा धनशेट्टी आणि औराद गणातून शिवानंद पाटील ऐवजी संदीप टेळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मंद्रुपच्या मळसिद्ध मुगळे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली होती, मात्र सुभाष देशमुख यांनी विरोध केल्यामुळे मंद्रुप गणातून रेवणसिद्ध मेंढगुदले यांना एबी फॉर्म देण्यात आला। एकूणच आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार दिलीप माने यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बळ दिल्यामुळे सुभाष देशमुख यांना स्वतःच्या मतदारसंघातच मोठा संघर्ष करताना पाहायला मिळाले। आमदार सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याच्या इशाऱ्यानंतर दक्षिण सोलापुरातील हत्तूर गटातील उमेदवारी इंदुमती अलगोंडा यांच्याऐवजी डॉक्टर उज्ज्वला हविनाळे यांना दिली। पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री ठरवतील तोच सोलापूरचा महापौर होणार आणि झेडपीचा अध्यक्ष देखील भाजपचाच होणार। आजवरच्या सोलापूरच्या 37 महापौरांपैकी मराठा समाजाला एकदाच मिळाली महापौर पदाची संधी। सर्वसाधारण जागेवरून निवडून आलेल्या 24 उमेदवारांना महापौर पद मिळण्याची आशा। पंढरपुरात शासन कुठलेही असो, कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांसाठी आपण या ठिकाणी एक यात्री भवन, कर्नाटक वारकरी भवन या नावाने करणार, अशी माहिती देशाचे माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यात 4,73,000 हेक्टरवर 160% रब्बी पेरणी, गहू, मका, हरभरा याची पेरणी वाढली, ज्वारीत झाली घट। विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीला 4 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। कोल्हापुरात राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त। उद्यापासून 4 दिवस बँका राहणार बंद, ग्राहकांचे होणार अतोनात हाल। बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती, राज ठाकरे यांच्याकडून भावनिक पत्र। दोन्ही ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर, षण्मुखानंद येथे कार्यक्रमाचे आयोजन। थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज देशभरात पराक्रम दिवस होणार साजरा।
महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई आणि पुणे यासह 15 महापालिकांची सूत्रे महिलांकडे. राज्यात 26 जानेवारीनंतर तापमानाचा पारा आणखी कमी होणार, गारठा वाढण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वीरगाथा स्पर्धेमध्ये देशातील सुपर 100 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 19 मुले विजेते. शेतकऱ्यांना मिळणार वाढीव मोबदला, पुण्यातील टेमघर प्रकल्पग्रस्तांसाठी जलसंपदा विभागाचा निर्णय. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट, आरामाचा विश्वास. कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. राज्यात लवकरच गुटखाबंदी कायदा, गुटखा व्यवसाय करणाऱ्यांनाही मकोका लागणार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती. उच्च न्यायालयाच्या कठोर शब्दांचा परिणाम, महाड राडा प्रकरणात मुख्य आरोपी विकास गोगावले पोलीस ठाण्यात हजर. दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 18 देशांशी करार, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन. मराठवाड्याचे नवे मॅग्नेट म्हणून छत्रपती संभाजीनगर उदयास आले असून त्यासाठी 55,000 कोटींचे नवे करार करण्यात आले आहेत. सातत्याने दर घसरल्याने राज्यातील कांदा उत्पादक आर्थिक संकटात, 1450 रुपयांनी दर घसरले. ST सक्षमीकरणासाठी 164 कोटी रुपयांचा मिळणार निधी, नवीन बस खरेदीसाठी निधी. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. गैरप्रकार आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आगामी 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठीची तयारी अंतिम टप्प्यात. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना प्रजासत्ताक दिनी सुट्टी नाही, शिक्षण आयुक्त सचिन प्रताप सिंह यांचे आदेश, 100% उपस्थितीचे उद्दिष्ट. बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षाच्या मुलीवर व्हॅनमध्ये अत्याचार, पोलिसांकडून आरोपी ताब्यात. जम्मू काश्मीरच्या दोडा जिल्ह्यामध्ये लष्कराचे वाहन कोसळून 10 जवानांचा मृत्यू तर अन्य 11 जण झाले गंभीर जखमी. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज संध्याकाळी 7 वाजता रायपूर येथे होणार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.